बाबाची एक होता श्रावण नावाचा मुलगा. तो त्याच्या आई वडिलांना खूप प्रेम करायचा. त्याचे आई वडील अंधळे होते. त्याच्यामुळे मग तो घरचं सगळं काम करून आई बाबांची सेवा करायचा. त्याचे आई वडील एकच देवाकडे प्रार्थना करायचे की श्रावण सारखा मुलगा सगळ्यांना मिळावं. एकदा श्रावण बाल आणि त्याचे आई वडील तिथे बसले आणि त्याचे आई वडील त्याला म्हणले, बाला, तू आमची सगळी इच्छा पूर्ण केली आहे. आता आमची एकच इच्छा आहे, तू आम्हाला काशी यात्रेला घेऊन जा. आम्हाला मरायच्या आधी देवाचे दर्शन करून यायचे. आणि मग श्रावण बाळ एक कावड मोठ्या टोपली घेऊन एक कावड तयार केली आणि त्याला आपल्या आई वडिलांना बसवून ती कावड खांद्यावर घेऊन चालत निघायला लागला. मग त्याला एक बोटवाला दिसला. एक नदी होती. तर तो पार कसा करणार. मग त्याला एक बोटवाला दिसला. तर त्या बोटीत बसला आणि मग निघाला. आणि मग तो आला आणि त्याला एका माणसाने सांगितलं की ही अयोध्या राजा दशरथची आहे. राजा दशरथ खूप दयाळू राजा आहेत. त्यांनी सगळ्यांसाठी जे पण देवाचे दर्शन करायला आले त्यांच्यासाठी खूप सारी झोपडी बनवली आहेत. मग श्रावण बाळ बोलतो की आई बाबा चला त्या झोपडीत. आणि मग त्याचे आई वडील त्या झोपडीत जातात. त्याच्या आई वडिलांना खूप तहान लागती. बोलतात, श्रावण बाळा, तू आम्हाला पाणी आणून देशील का. श्रावण बाळ बोलतो की ठीक आहे, मी तुम्हाला पाणी आणून देतो. आणि मग श्रावण बाळ तिथे जातो आणि मग तो तिथे राजा दशरथ विचार करत होते की जर आपण कुठला पाणी प्यायला येईल, म्हणजे कुठला पाणी पिला येईल तर मी त्याला बाण मारू. आणि मग काय वेळाने तिथं श्रावण बाळ आला आणि त्यांनी मटकं धुवून पाण्यात बुडवले. आणि भू असा आवाज आला. तेव्हा राजा दशरथने त्या आवाजाकडे बाण मारला. तो बाण चुकून श्रावण बाळाला लागला. श्रावण बाळ बोलला, आई आई आई. आणि मग राजा दशरथांना कळलं की आपण चुकून माणसाला बाण मारला आहे. आणि मग राजा दशरथ त्या आवाजाच्या तिकडे जातात. बघतात तर काय, श्रावण बाळ खाली पडलाय. आणि मग ही श्रावण बाळाला मांडीवर घेतात आणि बोलतात, बाळा, तू कोण आहेस. माझ्याकडून खूप मोठं पाप घडलं. मी तुला एक प्राणी समजून तुला बाण मारला, माफ कर. मग श्रावण बाळ बोलला, राजा दशरथ बोलले की मी तुझी काय मदत करू शकतो. आणि मग श्रावण बाळ बोलला की तुम्ही एवढं पाणी त्या झोपडीत माझे आई बाबा राहतात, त्यांना खूप तहान लागलेली आहे. तुम्ही एवढं
तुझे आई वडील म्हणतात की आम्ही पाणी नाही पिणार, आम्ही तसंच मरून जाऊ, पण तुझ्या दुसऱ्याकडून कधीच पाणी पिणार नाही.